आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे नगर भूमापन कार्यालयातील कथित गैरप्रकारांचा पर्दाफाश केल्याचा दावा करत रहिवासी बाबूलाल आनंद माळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेत माळी यांनी कागदपत्रांसह आपली बाजू मांडली. त्यांच्या आरोपानुसार त्यांच्या मालकीच्या जागेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोजणी व नकाशा मंजूर करण्यात आला होता आणि त्यानंतर मालमत्ता पत्रकही देण्यात आले. मात्र पुढे नगर भूमापन कार्यालयाकडून हा नकाशा आणि मालमत्ता पत्रक रद्द करण्याच्या दिशेने कारवाई झाल्याचा आरोप माळी यांनी केला आहे. मूळ आदेशावर नंतरची तारीख टाकणे, बॅकडेट आदेश काढणे, कायदेशीर मुदत संपल्यानंतर पुनर्विलोकन करणे तसेच रोजनाम्यात प्रत्यक्ष उपस्थित व्यक्तीला गैरहजर दाखविणे असे गंभीर प्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची अधीक्षक भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी माळी यांनी केली आहे. दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई सोबतच फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणासंदर्भात अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून 18 ऑगस्ट 2026 रोजी सुनावणी होणार असल्याचे माळी यांनी सांगितले. मात्र माळी यांनी केलेले आरोप अद्याप संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृतरित्या सिद्ध झालेले नाहीत. संबंधित विभागाची बाजू समोर आल्यानंतरच या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क, धुळे. आमची जमीन वडजाई रोड लगत असून माझं मालमत्ता पत्रक व मोजणी नकाशा नगर भूमापन अधिकारी पंडित सुरसिंग पाटील यांनी कायद्याबाहेर जाऊन तो मोजणी नकाशा व मालमत्ता पत्रक रद्द करण्याचे कारस्थान केलेले आहे. मला या संदर्भात न्याय मिळावा एवढीच माझी या पत्रकार परिषदेकडे मागणी आहे. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज.